विटावा गावामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पंचायत समिती व जिल्हा परिषद उमेदवारांनी प्रचार करत रॅली काढली। या रॅलीत जिल्हा परिषद गट क्रमांक 36 आंबेलोह येथील उमेदवार रतनदादा बत्तीशे तसेच पंचायत समिती गण क्रमांक 74 येथील उमेदवार भगवान इसाराम बोराडे सहभागी झाले होते। दोन्ही उमेदवारांची निशाणी कमळ आहे। प्रचारादरम्यान मतदारांना कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले। या रॅलीच्या सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला। तसेच छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। सध्या विटावा परिसरात निवडणूक प्रचाराला वेग आला असून राजकीय हालचाली वाढताना दिसत आहे। आताच विटावा इथे आंबेलोह गटाचे उमेदवार आपल्या सोबत आहे। काय सांगाल, मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढता प्रतिसाद भेटत आहे या संदर्भात काय सांगाल? भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार, भारतीय जनता पार्टीचं तत्व आहे की समाजाचं समाजकारण हे 80% आणि राजकारण 20% करणार आहे। आमदार साहेबांचे काम आहे। ग्रामपंचायतचे पण इथं रस्ते रोड झालेले आहेत। ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीची आहे। थोडेसे मी सारा गाव फिरलो, त्यावेळेस कुठं अंधार दाखवला, त्यावेळेस मी ग्रामपंचायतला अशी विनंती करतो की तिथं उजेडाची सोय करावी, नसता आम्ही निवडून आल्यानंतर तर करणारच आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोरून मोठ्या प्रमाणात तार ओढून गेलेली आहे, यासाठी आपण काय उपाययोजना करणार? नक्कीच MSCB ला पत्र व्यवहार करून आणि तिथून तार हटवण्याचे 100% MSCB ला आम्ही विनंती करू, एवढं सांगतो ना, हटवून देऊ। विटावा किंवा हे जास्त रस्ते चाललेले आहेत, ते खराब झालेले आहेत, याच्यामध्ये काही सुधारणा होत असेल याची काळजी घ्या आणि जे बाकीचे होणारे अत्याचार वगैरे आणि बाकीचे हे आपले भ्रष्टाचार याच्यावरती काही आपलं मत? 100% भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ज्यावेळेस पदावर असतात त्यावेळेस स्वच्छ आणि पारदर्शक कारभार करतात। हे कुठल्या काळ्या दगडावरली पांढरी गाडी। आणि तुम्ही जो रस्ते सांगितले, जो रस्त्याचा मला प्रश्न म्हणजे समजला नाही तुमचा, कुठले रस्ते बोलले, पण जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणारे रस्ते सर्व करून देऊ। जिल्हा परिषदला जनतेने निवडून दिल्यानंतर याची शाश्वती देतो। तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषदेमध्ये बांधकाम व अर्थ खातं जे पद आहे सभापती, त्यांना विनंती करून ते काम करता येतं। आणि जे मोठे रस्ते असतील गावागाव शहराला जोडणारे, ते सन्माननीय आमदार साहेब करता। गावामध्ये डोर टू डोर प्रचार केला, मतदारांनी आपल्याला काही सूचना दिल्या घ्या? सामान्य जनतेच्या माध्यमातून आम्ही याच्या अगोदर सन्माननीय आमदार साहेब यांना आम्ही बऱ्याचशा गोष्टी कानावर घातल्या आणि त्या सर्व मार्गी लागलेल्या आहेत। थोडेफार प्रमाणामध्ये जर बघितलं तर आणि आपण जो उभा आहे आता, हा रस्ता सन्माननीय आमदार साहेब यांनी आमदारकीतून आपल्याला दिलेला आहे। बहुतांश प्रकारे सन्माननीय आमदार साहेबांचं आमच्या विटागावावर खूप प्रेम आहे। त्यानंतर जवळपास 9 वर्षानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहे, परंतु मधल्या काळामध्ये आरक्षणाचा प्रश्न असल्यामुळे या निवडणुका लांबल्या गेलेल्या होत्या। पण नंतर या निवडणुका 50% जास्त झाल्यामुळं आता आपल्याला जिल्हा परिषद समितीचे उमेदवार श्री रतनदादा बत्तीशे भारतीय जनता पार्टीचे आणि पंचायत समितीचे उमेदवार सन्मान्य श्री भगवान भाऊ बोराडे हे पंचायत समितीला असे आंबेलोह गणात दिलेले आहे। तरी मी माझ्या वतीनं सर्व विटागावच्या नागरिकांनी एकच विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला सकाळी प्रचंड असं भरघोस मतदान करून कमळ या निशाणीसमोर बटन दाबून आपण भरघोस मतांनी मतदान करशाल हीच अपेक्षा ठेवतो आणि थांबतो। धन्यवाद। बोराडे साहेब काय सांगाल? या ठिकाणी विटावा गावामध्ये माननीय आमदार प्रशांत बंब साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी विकासाची गंगा वाहायला लागली। या ठिकाणी आमदार प्रशांत बंब साहेबांनी आपल्या MIDC ला पहिलं प्राधान्य या ठिकाणी जायकवाडीच्या धरणात पाणी महत्वाचं आणलं, त्यामुळं या MIDC ला पाणी सर्वप्रथम मिळालं। म्हणून मागील 4-5 वर्षापूर्वी या ठिकाणी MIDC आपली 4-4 घंटे बंद राहायची। या ठिकाणी आमदार प्रशांत बंब साहेबांनी यांनी पाणी आणलं आणि आपली ही MIDC या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे या ठिकाणी दिसू लागली। तसेच आपल्या औद्योगिक क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे, तरुण मुलांना कसा रोजगार आपण देणार? या ठिकाणी सर्व जनतेने आमच्यावर विश्वास ठेवून भरघोस मताने या ठिकाणी निवडून दिल्यानंतर निवडून तर आम्ही येणारच आहे, त्यात काही शंका नाही। परंतु या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी एक आरापूर शिवारात MIDC या ठिकाणी आमदार साहेबांनी आणलेली आहे।
त्यानंतर आंबेलोळ शिवारात या ठिकाणी आमदार साहेबांनी या पाठीशी आले तरुण वर्गांना या ठिकाणी आमदार साहेबांच्या माध्यमातून चांगला या ठिकाणी रोजगार मिळू शकतो.